हॅलो फ्रेंड्स, तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने कलिंगड किंवा टरबूज कसं कापायचं. कारण त्यातली बिया ज्या असतात त्या खाताना खूप अशा मध्ये मध्ये येत असतात. तर एकदम आपण सोप्या पद्धतीने कसं कापायचं हे बघूयात. कारण लहान मुलांना दिलं की त्यांना बिया काढून खाता येत नाही, तर अशा प्रकारे जर कापलं तर सहज बिया ह्या वेगळ्या होतील. तर इथे एक मी टरबूज घेतलेला आहे, आम्ही टरबूजच म्हणतो किंवा कलिंगड तुम्ही म्हणत असतात. तर कलिंगड बघून घेताना कसं जो असा येलो भाग असतो ते कलिंगडला किंवा टरबूजाला तशा प्रकारचं बघून घ्यायचं. कारण तसं असेल तर आतमध्ये खूप गोड असतं आणि लालसुद्धा असतं. तर याला थोडंसं कमी आहे, परंतु हे पिकलेलं आहे एकदम व्यवस्थित. तर चला आता कट करून घेऊयात. मी एक व्हिडिओ टाकलेला होता मागे, परंतु तो वेगळा होता आणि आता हा वेगळा कट करत आहे. तर काय करायचं, कलिंगड घ्यायचं, मध्यभागी कापून घ्यायचं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे फाका करून घ्यायच्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने कलिंगड कापता येतं. बिया ज्या असतात त्या सहज वेगळ्या होतात आणि लहान मुलांना दिल्यावरती ते सहज खाल्ली जातात. कारण बियासुद्धा मध्ये येत नाही आणि बिया म्हणजे असं कापल्यावरती बिया लगेच कुठे आहे लगेच दिसतं. हात न लावता बिया आपण सहज चाकूच्या टोकाने काढू शकतो आणि कापल्यावरती बिया सहज दिसतात. कुठे आहे ते लगेच ब्लॅक कलरचं थोडंसं दिसतं. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते काढून. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा, इतरांसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा मदत होईल कलिंगड एकदम सोप्या पद्धतीने कापण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे मी फाका करून घेतलेले आहेत, याच्या काप करून घेतले. तर बघू शकता एकदम पातळ जर कापले तरी पण चालतं आणि थोडंसं जाड जरी ठेवली ना तरी पण बिया ज्या असतात थोडंसं हे बघ एकदम अंधक बिया दिसून येतात. आतमध्ये ज्या असतात त्या बिया सहज दिसतात. हात न लावता आपण चाकूच्या टोकाने सहज बिया काढू शकतो. तर बघू शकता सगळ्या बिया मी यातल्या काढलेल्या आहेत. आहे की नाही सोपी पद्धत. तर अशा दोन प्रकारे आपण आज कलिंगड कापणार आहोत. तर यातल्या मी बिया काढून घेते आणि बिया ज्या आहेत त्या सहज दिसून येतात. एकदम अंधक असं ब्लॅक कलरचं डॉट दिसून येतात लगेच. तर एक मी तुम्हाला अशा प्रकारे कापून दाखवलं, तर दुसऱ्याही पद्धतीने आपण बघणार आहोत. तर काय करायचं, तो निम्मा भाग आहे तो अशाच प्रकारे पूर्ण जो गर आहे तो वरची काढून घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने आणि सहज निघला जातो. तर बघू शकता एकदम अलगद मी काढलेला आहे आणि सहज निघलेलं आहे. तर अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर लहान मुलांना देताना अशा प्रकारे तुम्ही कापून देऊ शकता. यातल्या बियासुद्धा सहज दिसतात आणि आपल्याला त्या चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता एक बी काढून आपण सहज दिसून येते बीसुद्धा. कारण खाताना खूप प्रॉब्लेम करतात ते बिया, सहज निघतात. तर फक्त चाकूच्या टोकाने आपल्या ते जिथे आहे बी तिथं कोरलं थोडंसं तरी पण बी लगेच वरती येते. तर मी सगळ्या अशाच पद्धतीने बिया काढून घेणार आहे. त्यानंतर असं कट करून सुद्धा लहान मुलांना तुम्ही चमच्याने खायला देऊ शकता. तर बघू शकता ही दुसरी पद्धत आहे अशा प्रकारे. तर चला मी सगळ्या अशा प्रकारे कापून घेणार आहे. मी तुम्हाला अजून एक काढून दाखवते. तर बघू शकता चाकूच्या सहाय्याने फक्त टोकानेच काढायचं आहे आपल्या बिया आणि कुठे बिया असतात ते सुद्धा लगेच दिसून येतं. अशा प्रकारे कलिंगड जर कापलं तर जर उभ्या फाका जर पूर्ण कलिंगड जे आहे ते उभं जर कापलं तर बिलकुल दिसत नाही कुठे बिया आहे कुठे काय आहे ते. त्यामुळे अशा फाका कापायच्या. अशा प्रकारे कट जर केलं तर लगेच म्हणजे बिया पण दिसून येतात आणि आपण सहज काढून मुलांना देऊ शकतो किंवा आपण सुद्धा खाताना सुद्धा खूप प्रॉब्लेम करतात ते बिया, त्यामुळे ते सहज निघल्या जातात. तर बघितलं का किती एकदम सोपी पद्धत आहे कलिंगड कापण्याची. तर अशा प्रकारे मी 2 कट केले आहे. दोन्हीमध्ये सुद्धा बिलकुल बिया नाहीत. तर अशाच प्रकारे सगळे कट करून घ्यायची आणि बिया काढून घ्यायच्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक करून आणि टाईमसुद्धा लागत नाही. सहज बिया हे ज्या आहेत ते थोडंसं जरी टोकाने कोरलं तरी बिया सहज वरती येतात. तर दोन्ही साईडने
किंवा दोन्ही प्रकारे मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. तर बघू शकता आपलं कलिंगड जे आहे ते एकदम परफेक्ट आहे, रेडी आहे खाण्यासाठी. आणि बी काढताना सहज दिसते. लाल कलिंगड असेल ना तर काळी बी लगेच दिसून येते. तर चाकूच्या सहाय्यानेच मी बिया काढलेल्या आहे, हात न लावता. तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर अशा प्रकारे कट करून ना आपण कलिंगड